कीर्ती हातात काहीतरी घेऊन आली ते पाहून जान्हवी म्हणाली तिला, हे काय आहे कीर्ती? कीर्ती म्हणते, वहिनी, आज जेव्हा मी घरी आले ना तेव्हा तुला पाहिलं, तुझी पेंटिंग्स पाहिली. वहिनी, तू नव्याने सजवलेलं घर पाहिलं आणि वाटलं की तू का सोडलं असेल सगळं? तू का बदललीस? खरं सांगू वहिनी, तू जेव्हा पहिल्यांदा या घरात आलीस ना तेव्हा तुला पाहून मला कधी असं वाटलं नव्हतं की भविष्यात तू स्वतःमध्ये इतका बदल करून घेशील. आता प्लीज तू पुन्हा पहिल्यासारखी हो. इकडे ये म्हणत कीर्ती तिच्याजवळ येते आणि तिचा हात पकडते. अगं कीर्ती, जान्हवी म्हणते तिला. कीर्ती म्हणते, ये इकडे, ये तू पटकन. कीर्ती आता जान्हवीच्या हातात ब्रश देत म्हणते, हा ब्रश घे आणि हे कलर्स बघ. कर सुरुवात पेंटिंग करायला. कॅनव्हास तुझा वेट करत आहे वहिनी. जान्हवी खूप खुश होते. ती पेंटिंग करू लागते. इकडे सीमा तोंडातल्या तोंडात गाणं गुणगुणत पेंटिंग करत असते. तिला एकाग्र होऊन पेंटिंग करताना पाहून राघव तिच्याकडे पाहतच राहतो. तो तिला मागून मिठी मारतो. ती म्हणते त्याला, काय करतोस? मी पेंटिंग करते ना. राघव म्हणतो तिला, कर ना, मी कुठे थांबवलंय? तशी ती गालातल्या गालात हसते आणि म्हणते त्याला, सोड मला. तसा तो म्हणतो, मी पण पेंटिंग करतोय आणि तिच्या मानेत नाक घुसळवतो. सीमा पुन्हा म्हणते त्याला, सोड ना मला. तसा राघव म्हणतो तिला, अरे चल, मी पण तुला मदत करतो पेंटिंग करायला. सीमा म्हणते त्याला, का छळतोस मला सांग. आता तो तिच्या केसातील क्लचर काढून तिचे केस मोकळे करतो आणि तिला स्वतःकडे फिरवतो. म्हणतो, लग्न झालंय ना आपलं. तरीही तशी ती तिच्या हातातील ब्रशने त्याच्या चेहऱ्याला कलर लावायला सुरुवात करते आणि म्हणते, का छळतोस मला? आता मीही तुला छळणार बोलते. दोघे मस्ती करू लागतात. राघव म्हणतो तिला, ऑलरेडी एवढा त्रास देतेस, तो काय कमी आहे का? सीमा त्याला कलर लावत सुटलेली. तसा राघव म्हणतो, सीमा, व्हॉट आर यू डुईंग? कॅनव्हास आहे का मी? तशी ती लाडात येत म्हणते त्याला, हो, आणि त्याच्या मिठीत शिरते. दोघांचा रोमांस सुरू होतो. जान्हवीने आज पेंटिंग एक्झिबिशन भरवलेलं. ते पाहण्यासाठी खूप सारे लोक आलेले. तेव्हा तिची भेट तिच्या कॉलेज ग्रुपमधील प्रकाश सोबत होते. कित्येक वर्षानंतर त्यांची भेट होत होती म्हणून प्रकाश म्हणतो तिला, जान्हवी, तू इथे काय करतेस? जान्हवी म्हणते त्याला, इकडे काय करते म्हणजे हे एक्झिबिशन माझं आहे. आय मीन हे जे सगळे तू पेंटिंग्स बघतोयस ना ते सगळे मी केलेत. दॅट्स ग्रेट. प्रकाश म्हणतो तिला, ए जान्हवी, त्या राघूशी लग्न केलंस तिथून तू गायब झालीस. पुन्हा कधी भेटलीच नाहीस. ते आज भेटतेस. आहेस तरी कुठे तू? जान्हवी त्याला म्हणते, ही काय, तुझ्या समोरच आहे. चल, खूप वर्षांनी भेटलो आपण, कॉफी घेऊयात. प्रकाश हसत म्हणतो तिला. ती हो, ऑफकोर्स, चल म्हणते त्याला. दोघेजण आता कॉफी पिण्यासाठी जातात. प्रकाश म्हणतो, जान्हवी, कॉलेजला असताना आमच्या सगळ्यांमध्ये ब्रिलियंट तूच होतीस. तू पेंटिंग्स बघताना काय चाललेलं रे तुझं? पेंटिंग्समध्ये चुका शोधत होतास ना? ती विचारते त्याला. तसा प्रकाश म्हणतो, जान्हवी, हे बघ, एक चांगला आर्टिस्ट दुसऱ्या चांगल्या आर्टिस्टच्या चुका शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यावर जान्हवी म्हणते, तू काही बदलला नाहीस, तसाच आहेस अजून. त्यावर प्रकाश हसतो आणि समोरून वेटरने आणलेले कॉफी पाहून म्हणतो, चल, आली कॉफी. जान्हवी आता प्रकाशला बोलते, तुझं काय चालू आहे प्रकाश? प्रकाश म्हणतो, माझी आर्ट एजन्सी आहे. अरे वा, गुड, ती म्हणते त्याला. तो तिला थँक्स म्हणतो. प्रकाश आता जान्हवीला विचारतो, राघव कसा आहे? काय चाललंय तुझं? तशी जान्हवी चेहरा नर्वस करते आणि म्हणते, कुठे काय चाललंय आमचं? म्हणजे वेळेवर वगैरे येतो ना घरी? तो विचारतो तिला. जान्हवी त्याला आता स्पष्टच बोलते, आम्ही आता एकत्र राहत नाही. त्याला तर त्याच्या कानांवर विश्वासच बसत नाही. एक क्षण तो स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, काय म्हणालीस? सेपरेट झालोय आम्ही, ती म्हणते. त्याची रिॲक्शन ओ अशी होती आता. प्रकाश म्हणतो, मूर्ख आहे राघव, विसर त्याला. जान्हवी म्हणते, त्याची आई कुठे आहे? प्रकाश विचारतो. जान्हवी म्हणते, त्याची आई मी
माझी मुलगी, एकत्र राहतो आम्ही, माझीच माणसं आहेत रे ती. तसा प्रकाश म्हणतो, म्हणजे तू अजून तिथेच राहते? जान्हवी हो म्हणते त्याला. राघव बाहेर पडला बोलते. स्ट्रेंज, प्रकाश म्हणतो तिला. का? ती विचारते. नाही असंच, प्रकाश म्हणतो. तो आता तिला विचारतो, तुझं अर्निंग? जान्हवी म्हणते, सेव्हिंग्स आहेत, त्यातून करते मी मॅनेज. अजून तरी हातपाय नाही मारलेत कुठे. पेंटिंग्स करीन म्हणते ती. प्रकाश म्हणतो तिला, माझ्या कंपनीला गरज आहे, करशील माझ्या कंपनीत काम? तू जर माझ्या कंपनीत आलीस ना तर मी मार्केटमध्ये आग लावेन. जान्हवी काहीतरी विचार करत असते तर प्रकाश म्हणतो तिला, कम ऑन यार, डोंट वेस्ट टाईम. जान्हवीलाही जॉबची गरज असते. ती होकार देते जॉब करण्यासाठी प्रकाशच्या कंपनीमध्ये. इकडे राघव आणि सीमाचा रोमांच चालू असतो. सीमा आता त्याला म्हणते, अरे हळू जरा, पोटामध्ये दुसरा जीव वाढतोय, त्याची पण काळजी घेशील की नाही जरा? राघव म्हणतो त्याला यायला अजून खूप वेळ आहे. सीमा म्हणते, मला त्याच्या येण्याचा, त्याच्या वाढण्याचा प्रत्येक क्षण अनुभवायचा आहे. मला त्याची प्रत्येक हालचाल टिपायची आहे. राघव म्हणतो तिला, आपण खूप घाई केली असं नाही का वाटत तुला? ती लगेच नाही म्हणते त्याला आणि त्याच्या कुशीत शिरते. मालती आणि स्वरा गार्डनमध्ये फुटबॉलसोबत खेळत असतात. मालती थकून चेअरवर बसते आणि स्वराला म्हणते, अगं बाई, आता बस ना, मी थकली आता. आजी खेळ ना आणखी. स्वरा मालतीला विनंती करत असते तर दुधाचा ग्लास घेऊन जान्हवी तिथे येते आणि स्वराला देत म्हणते, स्वरा बस आता, आजी थकली, आजीला छळू नकोस. मालती म्हणते, स्वरा, आता तुझी आई जॉबला जाणार? स्वरा म्हणते, रिअली? आणि जान्हवीच्या मांडीवर बसते. स्वरा जान्हवीला कवळा मारून म्हणते, माझी आई स्ट्रॉंगेस्ट. त्यावर त्या दोघी हसतात. मालती म्हणते, मोठा पगार मिळणार आहे तुझ्या आईला, आता स्वराची मज्जाच मज्जा, हो की नाही? मालती म्हणते, आता घरातल्या सर्व जबाबदाऱ्या मी सांभाळेन. जान्हवी, तू निश्चिंत होऊन जॉबला जा. नाही आई, मी सखूबाईंना सांगितलं आहे सगळं, त्या करतील सर्व मॅनेज. तुम्ही काहीच नाही करायचं, फक्त आराम करायचा आहे. तुम्ही कसलीच काळजी नाही करायची आई. आणि स्वरा, मी जॉबला गेली ना की आजीला छळायचं नाही. नसत्या उचापत्या नको आहेत मला स्वरा. स्वरा म्हणते, म्हणजे आई तू रात्री येणार? स्वरा आता मालतीला टाळी देत म्हणते, आजी आता खूप मज्जा येणार आपल्याला खेळायला. राघव क्लिनिकमध्ये सीमाला घेऊन आलेला असतो. डॉक्टर सीमाचं चेकअप करत असतात. मिस्टर राघव, तुमच्या मिसेसना सध्या तरी खूप विकनेस आलाय. डिलेव्हरी दरम्यान कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात त्यांना. रात्री कोणीतरी असू द्या त्यांच्यासोबत. घरातली कोणीतरी सिनियर असेल तर बेटर राहील. राघव आता घरी फोन करतो. मालती, स्वरा, जान्हवी ब्रेकफास्ट करत असतात. फोनची रिंग वाजते तशी जान्हवी म्हणते, मी बघते. जान्हवी फोन उचलते आणि हॅलो बोलते. जान्हवीचा आवाज ऐकून राघव म्हणतो, मी राघव बोलतोय, आईला फोन दे. जान्हवी लगेच मालतीला आवाज देते आणि म्हणते, आई तुमच्यासाठी फोन आहे. मालती विचारते तिला, कुणाचा आहे ग? जान्हवी फोन बाजूला ठेवत म्हणते, राघवचा आहे. मालती उठत म्हणते, मला कशाला फोन केलाय? मालती आता फोन कानाला लावून म्हणते, हॅलो. तसा राघव म्हणतो, आई अगं एक प्रॉब्लेम झालाय. मालती विचारते त्याला, काय? तो सांगतो, सीमाला ॲडमिट करावं लागलं हॉस्पिटलमध्ये. तिची कंडिशन क्रिटिकल आहे, कदाचित ऑपरेशन करावं लागेल. मालती म्हणते त्याला, मग? आई, डॉक्टर म्हणालेत आज रात्री तिच्यासोबत कोणीतरी थांबायला हवंय. तुला जमेल का? मी हवं तर गाडी पाठवतो लगेच. मालती म्हणते, नाही. राघव म्हणतो, आई प्लीज, हे बघ, डॉक्टर असं म्हणतायत की कोणीतरी जबाबदार बाई जवळ असेल तर बरं होईल. मालती म्हणते, नाही राघव, मला जमणार नाही. मला रात्रीचं धुरकट दिसतं आणि रात्री कुठेही मी बाहेर पडत नाही. पूर्वीसारखे पायही साथ देत नाहीत माझे, तेव्हा मी येणार नाही. राघव मालतीला रिक्वेस्ट करत म्हणतो, प्लीज ये आई. तशी मालती म्हणते, राघव मला तुमच्यात ओढू नका, मी येणार नाही. ठेवते फोन, मालती बोलते आणि फोन ठेवते. काही दिवसांनंतर राघव प्रेझेंटेशन देतो. ते मिस्टर सिंघानियाला खूप आवडतं.
त्याच आनंदात राघव असतो आणि त्या दरम्यान राघवची भेट प्रकाश सोबत होते. दोघेजण आनंदाने गप्पा मारतात. बोलता बोलता प्रकाश म्हणतो, राघव खूप थकलेला दिसतोयस. तसा राघव म्हणतो, थकतो माणूस धावपळ करून. काय धावपळ? आणि तू? प्रकाश हसत बोलतो, अरे एवढा बिग शॉट आहेस तू. राघव त्याला विचारतो, तू कसा आहेस प्रकाश? तुझं काय चाललंय? माझं काय? ते म्हणतात ना, छोट्या टँकमधला छोटा फिश. दोघांच्या गप्पा चालू असतात. त्याच वेळी जान्हवी तिथे येते. तिला पाहून राघव तिच्याकडे पाहतच राहतो आणि तिच्या बाजूने निघून जातो. जान्हवीनेही तिथे प्रेझेंटेशन दिलं होतं आज. 2 दिवसानंतर राघवला कॉल येतो, तुम्हाला प्रोजेक्ट नाही मिळणार. प्रोजेक्ट प्रकाश ग्रुप ऑफ कंपनीला दिलाय. ते ऐकून धक्क्याने राघव म्हणतो, काय? माझं प्रेझेंटेशन तर तुम्हाला खूप आवडलं होतं. अरे राघव, तू गेल्यानंतर प्रकाश ग्रुप ऑफ कंपनीतल्या मॅडमनी जे प्रेझेंटेशन दिलं ते पाहून सगळेच तिथे मॅड झाले. त्यांनाच दिलं प्रोजेक्ट. ते ऐकून राघवला अतिशय राग येतो. तो सरळ घरी येतो आणि मालतीला विचारतो, कुठे आहे जान्हवी? तिने काय कॉम्पिटिशन करायचं ठरवलं आहे का माझ्यासोबत? मालती म्हणते, कॉम्पिटिशन? राघव म्हणतो, त्या प्रकाशने माझ्या नाकावर टिचून प्रोजेक्ट मिळवलं. ते सर्व प्रेझेंटेशन जान्हवीनेच केलं. तिला काय वाटलं मला माहीत नाही का? काय बोलतोयस तू? मालती म्हणते, सामील आहे ती त्या प्रकाशला. सूड उगवायचा आहे ना तिला माझ्यावर. बदला घ्यायचा आहे. पण लायकी नाही हा तिची. हे तिचं खरं सक्सेस नाहीये. झालं तुझं बोलून, मालती बोलते त्याला. आता इथे आलाच आहेस स्वतःच्या पावलांनी चालत, तर मी काय सांगते ते ऐक. राघव म्हणतो, काय? तू हे घर जान्हवीच्या नावावर करून दे. राघव म्हणतो, का? मालती म्हणते, आता तू इथे राहत नाहीस, दुसरं लग्न केलंस, तेव्हा ही जागा जान्हवीच्या नावावर करून दे. पण मी या जागेवर हक्क सांगायला कधीच आलो नाही आणि इथून पुढेही येणार नाही. नाहीच येणार तू. पण मी असेपर्यंत आई नाहीच येणार. कधीच नाही येणार मी. शब्द देतो तुला. राघव म्हणतो. मालती म्हणते, मला शब्द नको आहे. कायदेशीर हक्क दे. तसा राघव मिश्किल असत म्हणतो, आई विश्वास नाहीये माझ्यावर. मालती म्हणते, सगळे पुरुष सारखे आहात. स्वतःहून काहीही काढून देत नाहीत बाईला, म्हणून कायदेशीर हक्क मागावा लागतो. मालती आता त्याच्यासमोर एक पत्र धरत म्हणते, घे हे पत्र आणि वाच. तुझ्या शंकर मामाचं आहे. राघव हातात पत्र घेऊन वाचू लागतो. मालती म्हणते, आता शंकर मामा तसा भला माणूस आहे, पण आमच्या वडिलोपार्जित इस्टेटीत वाटणी हवी आहे त्याला जमिनीची. त्यासाठी बहिणीकडून ना हरकत प्रमाणपत्र हवंय त्याला. म्हणजे मी आता लिहून द्यायचं की या इस्टेटीत आता माझा काहीच अधिकार नाही. ही जमीन मी इच्छेने माझ्या भावाच्या नावावर करून द्यायला तयार आहे. मालती आता हसत म्हणते, म्हणजे बायकांसाठी कायदे करायचे, पण त्या कायद्यांना अशी भोक पाडायची. एकाच आईच्या पोटी जन्माला आलो ना रे आम्ही. जे बापाचं होतं ते भावाचं झालं, नवऱ्याचं होतं ते मुलाचं झालं. मग माझं काय? हे पत्र वाचलं आणि मी विचारात पडली. उद्या स्वराचं काय होईल? त्यावर राघव म्हणतो, आई म्हणजे आता स्वतःच्या मुलाबरोबर कायद्याची भाषा करणार आहेस तू? गुड. जरा या गोष्टीचा विचार कर आई. समज मी हे घर सोडून गेलोच नसतो तर, हक्क सांगून राहिलो असतो इथेच, तर काय केलं असतं तू आणि तुझ्या सुनेने? अजून नाकाचा शेंडा वरच आहे का तुझ्या? मालती बोलते त्याला. अरे जान्हवीने जेव्हा मला घटस्फोटाचं सांगितलं ना, तेव्हा आतून काळजावर कशा सुऱ्या फिरतात ना ते मला माहिती आहे. मी अनुभवली आहे ती वेदना. मी भोगलाय तो त्रास. एवढासा होतास रे तू 4 वर्षांचा, तेव्हा तुझा बाप दुसरं लग्न करायला निघाला होता. माझ्या उरावर सवत आणून नाचवायला निघाला होता. सासरा तोंडाला कुलूप लावल्यासारखं कोपऱ्यात उभा होता. सासू एवढी गजाग बाई, पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता. तिचे डोळे सांगत होते, सटवे
तुझ्यातच काही कमी असलं पाहिजे म्हणून हा बाहेर पडतोय. मी रडत होते, ओरडत होते, हात जोडत होते. माझं काय चुकलं म्हणून त्याला विचारत होते. तेव्हा तुझा बाप वाटेल तसा हाणत होता मला. मालती आता बोलता बोलता रडू लागलेली. रडतच म्हणते ती, मी भरपूर मार खाल्ला पण त्याच्या पायाची मिठी नाही सोडली. तुला घातलं मी त्याच्या पायावर, काय झालं असतं माझ्या संसाराचं? काय केलं असतं मी? काहीही कमी पडू दिलं नव्हतं रे मी तुझ्या बापाला. माझी काही चूक नसताना मी का नाक घासत राहिले तिथे? तो अपमान अजूनही छळत आहे. इथे मालती हृदयावर हात ठेवून म्हणते, राघव, मी माझ्या सुनेला असं अपमानित नाही होऊ देणार. मी उभी राहीन तिच्या पाठीशी. राघव, तू अगदी तुझ्या बापासारखं वागलास तुझ्या बोलून. मालती आता तोंडावर हात ठेवून रडू लागते. राघव निघून जातो घरातून बाहेर. काही दिवसानंतर स्वराचा बर्थडे साजरा करत असतात सगळे मिळून. त्यांच्यात राघव नसतो. बर्थडेचा केक कापल्यानंतर सर्वांना केक भरवणं चालू असतं. तेव्हा स्वराला राघव कॉल करतो. स्वरा कॉलवर बोलत थोडी बाजूला जाते. राघव म्हणतो स्वराला, हॅपी बर्थडे स्वरा, मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. स्वरा म्हणते, थँक्यू बाबा. बाबा, कुठपर्यंत पोचला आहेस तू? ती विचारते त्याला. मी घरीच आहे बेटा. का? पण तू मला प्रॉमिस केलं होतंस ना? हो बेटा, पण आपण तुझा बर्थडे वेगळा साजरा करणार आहोत. राघव आता स्वराची समजूत काढत म्हणतो. स्वरा म्हणते, नाही बाबा, तू इकडे ये आत्ताच्या आता. मी अडकलोय ग स्वरा बाळा थोडा कामात. आपण एक काम करूयात. स्वरा समोरून म्हणते, नाही बाबा, तू आत्ताच्या आत्ता ये माझ्या बर्थडेला. त्याचवेळी सीमाच्या पोटात दुखू लागतं. ती वेदनेने विवळते. तसा राघव फोन बाजूला ठेवतो आणि तो सीमाजवळ धावतो. सीमा, काय होतंय तुला? राघव विचारतो तिला. तिला खूप वेदना होत असतात. ती काही न बोलता फक्त विवळत असते आता. राघव म्हणतो तिला, थांब थांब, काही नाही होणार सीमा तुला. जस्ट गो नाऊ. बोलतच तो सीमाला उचलतो आणि हॉस्पिटलकडे धाव घेतो. इकडे स्वराच्या ओरडण्याचा आवाज येतो. तसे सगळे तिच्याजवळ स्वरा स्वरा म्हणत पळत येतात. जान्हवी मोठ्याने ओरडते. स्वरा. सगळे तिला विचारत असतात, काय झालं जान्हवी? जान्हवी म्हणते, स्वरा पडली. अगं उचल तिला, उचल. मालती बोलते. स्वराचा मामा पटकन स्वराला उचलतो आणि ते सगळे स्वराला घेऊन हॉस्पिटलमध्ये निघतात. त्याचवेळी राघवही त्याच हॉस्पिटलमध्ये आलेला सीमाला घेऊन. राघव टेन्शनमध्ये असतो खूप. सीमाची तब्येत खालावलेली असते म्हणून. स्वरावरही औषधोपचार डॉक्टर करत असतात. राघव टेन्शनमध्ये कीर्तीला कॉल करतो. तो म्हणतो, हॅलो कीर्ती, मी हॉस्पिटलमध्ये आलो आहे सीमाला घेऊन. तू येऊ शकतेस का? कीर्ती म्हणते, काय, सीमाला आणलं आहेस? पण दादा, स्वराला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. राघव म्हणतो, काय, स्वराला ॲडमिट? काय झालं तिला? अगं आत्ता बोलत होतो आम्ही. तो अडखळत बोलतो. अरे हो दादा. ती बोलता बोलता टेरेसवर गेली आणि कशी पडली ते कळलंच नाही. ओ माय गॉड. राघव म्हणतो. कशी आहे आता स्वरा? दादा, डॉक्टर म्हणाले आउट ऑफ डेंजर आहे. स्वरा लवकरच बरी होईल. मी येते तिथे. तू काळजी नको करूस. टेक केअर दादा. बोलून कीर्ती कॉल ठेवते. कीर्ती विचारते आता मालतीला, आई तू येतेस का दादाकडे? तशी मालती जान्हवीकडे पाहते. जान्हवी मान हलवून जावा तुम्ही म्हणते मालतीला. मालती आणि कीर्ती दोघी आता राघव असतो तिथे येतात. काय झालं राघव? मालती विचारते. कीर्ती म्हणते, दादा, सीमाला तर पुढची डेट दिली होती ना? हो राघव म्हणतो, पण डॉक्टर म्हणाले कदाचित तिचं BP सारखं शूट होत आहे. कीर्ती म्हणते, ओ गॉड, कधी नेलं तिला आत? अर्धा तास झाला आता. राघव म्हणतो. राघव आईकडे पाहत म्हणतो, काही होणार नाही ना सीमाला? मालती त्याच्या खांद्यावर हलका हात ठेवत म्हणते, काळजी करू नकोस, काही होणार नाही, खंबीर राहा. त्याचवेळी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर येतात. राघव लगेच विचारतो, काय झालं डॉक्टर? कशी आहे सीमा? मिस्टर राघव, डॉक्टर म्हणतात, कॉम्प्लिकेशन्स खूप वाढत आहेत. त्या काहीच रिस्पॉन्स करत नाही आहेत. तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल. मिस्टर राघव, आपण बाळाला जन्म द्यायचा
निर्णय घेतला तर आईच्या जीवाला धोका आहे आणि तुम्हाला आईचा जीव वाचवायचा असेल तर बाळ आत्ताच अबॉर्ट करावं लागेल. राघवच्या डोळ्यातून अश्रू येत असतात. खूप दुःख होतं त्याला या क्षणी. नक्की काय करायचं, काय निर्णय घ्यायचा कळत नाही त्याला. काही क्षण तो स्तब्ध होतो. मालती म्हणते, प्रत्येक बाईला बाळ महत्त्वाचं असतं. तसा राघव म्हणतो आई, आणि तो डॉक्टरांना म्हणतो सेव्ह माय वाईफ. डॉक्टर म्हणतात ओके, पण तुम्हाला माहिती आहे यानंतर त्या पुन्हा कधीही आई होणार नाहीत. राघव म्हणतो आय डोंट केअर. तो आता डॉक्टरांसमोर हात जोडून त्यांना विनंती करत म्हणतो प्लीज माझ्या सीमाचा जीव वाचवा डॉक्टर. ओके फाईन, डॉक्टर बोलतात आणि त्या पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जातात. काही दिवसांनंतर सीमा खूप निराश होऊन घरी बसलेली असते. राघव तिच्याजवळ येऊन तिच्या हातावर हात ठेवतो. तशी सीमा त्याचा हात जोरात झटकते. तो पुन्हा तिच्या हातावर हात ठेवून तिला म्हणतो प्लीज प्लीज सीमा प्लीज. तो तिला आता बसल्या जागेवरून उठवत म्हणतो चल चल सीमा. तो तिला घेऊन सफेद कॅनव्हासजवळ येतो. म्हणतो बघ किती सारे रंग ठेवलेत मी इथे तुझ्यासाठी. हा ब्रश तुझा आहे. समोर कॅनव्हासही आहे. असा कोरा कॅनव्हास बघण्याची सवय मलाही नाही आहे आणि तुलाही नाही आहे. हा ब्रश पकड. तो तिच्या हातात ब्रश देऊन तिचा हात पकडून कॅनव्हासवर काहीतरी पेंट करू लागतो. तशी सीमा जोरात त्याच्या हाताला झटका देते. कलर ब्रश जमिनीवर पडतो. सीमा त्याच्याकडे वळून त्याला म्हणते राघव, तू का डिसिजन घेतलास असा? राघव म्हणतो सीमा कुठला डिसिजन? ती म्हणते बाळाला न जगवण्याचा. राघव त्याची बाजू मांडत म्हणतो बाळाला जगवण्याचा नाही सीमा, मी तुला जगवण्याचा डिसिजन घेतला. नसते वाचले मी तर काय झालं असतं? मी तुझ्याशिवाय जगलो नसतो. तो म्हणतो तिला. ती म्हणते माझी निशाणी राहिली असती तुझ्याजवळ बाळाच्या रूपाने. तो म्हणतो अगं काय करणार होतो मी त्या निशाणीचं? ती म्हणते त्याला म्हणजे? तो म्हणतो सीमा माझ्यासाठी फक्त तू महत्त्वाची आहेस, फक्त तू. ती त्याला दोन्ही हाताने छातीवर जोरात धक्का देत म्हणते माझ्यासाठी काय महत्त्वाचं होतं याचा कधी विचार नाही केला ना तू? राघव म्हणतो तिला सीमा तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही माझ्यासाठी. ती विचारते त्याला मी जाण्याची संपूर्ण शक्यता होती तसा तो म्हणतो बरीचशी होती, पण वाचू पण शकली असती मी. तसा तो म्हणतो मे बी. तशी ती म्हणते म्हणजे मी आणि बाळ दोघेही वाचणं शक्य होतं. चान्सेस खूप कमी होते सीमा. ती आता खूप जोरात धक्का देते त्याला. तसा तो काही पावलं मागे जातो. सीमा अतिशय जोरात म्हणते मग तू का नाही घेतलीस अशी संधी? ती रागाने तिथे ठेवलेले सर्व कलर्स उधळून लावते. राघव म्हणतो सीमा. ती म्हणते फक्त स्वतःचा विचार केलास तू. तो म्हणतो नाही सीमा, मी तुझा विचार केला, पण स्वतःसाठी तू माझा विचार केलास, पण माझ्या स्वप्नांचा माझ्या मनाचा विचार नाही केलास. राघव म्हणतो तिला स्वप्न पुन्हा बघता येतात, मनाला उभारी देता येते, म्हणून तर रंग आणले होते तुझ्यासाठी. सीमा जोरात बोलते कोणते रंग? जमिनीवर पडलेले रंग पाहत म्हणते हे रंग. आता पायाने तुडवत म्हणते हे रंग, हे रंग, हा रंग. हाताला लागलेला रंग त्याला दाखवत म्हणते कोणता रंग राघव? रंगाचा अर्थ तरी कळतो का तुला? एक एक क्षण जगून मी त्या जीवाची वाट पाहत राहिले. त्याच्या कल्पनेनं फुलत राहिले मी. त्याचा इंच न इंच वाढताना, त्या सगळ्या कळा सोसताना, तो त्रास सोसताना मला किती आनंद होत होता हे कधीच नाही कळणार तुला. मी काय निर्माण करत होते हे कधीतरी कळलं तुला? ती होती माझी क्रिएटिव्हिटी, माझं स्वप्न, माझ्या आयुष्यातील रंग. त्याचीच माती केलीस तू राघव. राघव तिच्या जवळ येत तिला आवाज देत म्हणतो सीमा, सीमा तू. सीमा पुन्हा जोरात त्याला धक्का देऊन मागे करते. त्याला म्हणते डोंट टच मी. ज्या पुरुषाला माझं मन नाही कळलं त्याच्याबरोबर स्वप्न रंगवत बसले मी. कुठल्या भ्रमात होते मी? फक्त क्रिएटिव्हिटी करत राहिलास आणि आपलं जग उभं करत राहिलास.
पण एका बाईचं क्रिएशन काय असतं याचा विचार केला आहेस का तू कधी? तिच्या देहातून एक अख्खा जिवंत देह निर्माण होतो. याच्यापुढे कसली क्रिएटिव्हिटी, कसली निर्मिती? सीमा अतिशय रडत मोठ्याने बोलत असते राघवला. ती रडत म्हणते, राघव, माझा तोच हक्क तू काढून घेतलास. रडत रडत सीमा आता जमिनीवर बसते. बोलते, माझ्या निर्णयाची जराही वाट न बघता तू निर्णय घेऊन मोकळा झालास. मोठमोठे हुंदके देत सीमा रडत असते. राघव आता तिच्याजवळ येऊन गुडघ्यावर बसतो. त्याला जवळ पाहून सीमा म्हणते, तुला भीती वाटली असेल ना रे, की माझं बाळ येईल आणि मी त्याच्यात रंगेल, माझं दुसरं आयुष्य सुरू होईल आणि एक दिवस माझी पण जान्हवी होईल, असं वाटलं ना तुला? हां, उत्तर दे मला. असं वाटलं ना तुला? सांग ना मला. माझं पूर्ण आयुष्य बेरंग करून टाकलंस तू. हाताला लागलेले रंग पुन्हा त्याला दाखवत ती विचारते, काय करू मी ह्या रंगांचं? काय करू सांग ना रे, काय करू मी? तो तिला समजवण्यासाठी पुन्हा तिचे हात पकडणार असतो तर ती ओरडते, डोंट टच मी. बोलते, माझ्या जवळही येऊ नकोस. तू निघून जा इथून, निघून जा. दाराकडे हात दाखवत त्याला निघून जायला सांगते ती. बोलते, मला तुझं तोंडही पाहायचं नाही. निघून जा इथून आणि पुन्हा कधीही येऊ नकोस इथे. जा म्हटलं ना मी, जा. अतिशय मोठ्याने ओरडत त्याला जा म्हणते ती. तसा राघव खूप दुःखी मनाने तिथून बाहेर पडतो. इकडे मालती आणि जान्हवी, तसेच जान्हवीच्या माहेरचे सगळे बसलेले असतात. तेव्हा प्रकाश येतो तिथे. त्याला पाहून जान्हवी म्हणते, अरे प्रकाश, तू ये ना, ये बस. प्रकाश तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, जान्हवी, मी डायरेक्ट मुद्द्यावरच येतो. तो तिच्या समोर गुडघ्यावर बसत तिला म्हणतो, विल यू मॅरी मी? जान्हवी आजूबाजूला सर्वांकडे पाहत म्हणते त्याला, प्रकाश, अरे तू या विषयावर आधी माझ्याशी बोलला असतास तर. तसे जान्हवीचे बाबा त्यांच्याजवळ येत म्हणतात, जान्हवी, अगं आधी काय आणि नंतर काय? त्यांच्या सांगण्याचा मुद्दा तोच आहे ना बेटा. प्रकाश म्हणतो, नाही काका, जान्हवी, ॲक्च्युली खूप वेळा ठरवलं होतं तुला सांगायचं, पण तू जेव्हा समोर यायची ना तेव्हा माझी खरंच हिंमत नव्हती बोलायची. तसे सगळे हसतात. जान्हवी म्हणते त्याला, आय अंडरस्टँड, पण माझा निर्णय आधीच झालाय. ती आता घरातील सर्वांकडे पाहत म्हणते, मला पुन्हा लग्न नाही करायचं. माई लगेच जान्हवीजवळ येत म्हणते, तू असं का बोलत आहेस बाळा? जान्हवी म्हणते, माई, मी एकदा संसार करून बघितला आहे. आता पुन्हा त्याच चक्रात नाही अडकायचं मला. माई म्हणते, अगं तिला तेवढ्यात आबा म्हणतात, जान्हवी, अगं दर वेळेला असेच अनुभव येत नाहीत बेटा. आणि प्रकाशसारखा माणूस तुला प्रपोज करत असताना तू कल्पना तरी कशी करू शकतेस की पुन्हा तसंच होईल म्हणून? मोहितही बोलतो, आता जान्हवी, आम्ही सगळे तुझ्याच भल्याचा विचार करत आहोत. हो, पण तुम्ही पुन्हा तोच विषय काढत आहात. तुम्हाला नाही बघवत आहे का आम्हा 3 बायकांचं घर? हे बघ जान्हवी, हे असं तिरकस बोलू नकोस, आबा म्हणतात. तू का नाही म्हणत आहेस? माई पुन्हा बोलते. आता मालती समोर येत म्हणते, जान्हवी, हे बघ. तिला तोडत जान्हवी म्हणते, आई, तुम्हाला सोडून जाण्याचा विचारच करवत नाही मला. मालती म्हणते तिला, अगं तुझ्या आयुष्याला पुरणार आहे का मी? पिकलं पान कधीतरी गळणारच ना. जान्हवीचा हात हातात घेत थोपटत मालती म्हणते तिला, तुझ्या पुढे उभं आयुष्य आहे, त्याचा आनंद घे. अहो, पण मी अशी आनंदीच आहे आई. मालती म्हणते, मानला तर सगळ्यातच आनंद आहे, पण मानणं वेगळं आणि मिळणं वेगळं. हा क्षण तुझ्या आयुष्यात आलाय, त्याचं सोनं कर. जान्हवी म्हणते, आता मी विचार करते. आबा लगेच म्हणतात, नाही जान्हवी, विचार नाही, आत्ताच सांग आणि हो सांग. जान्हवी म्हणते, आबा. इकडे मोहित आबांच्या पाठीवर हात ठेवत म्हणतो, आबा थांबा जरा, तिला ठरवू द्यात. जान्हवी, तुझा आणि तुझ्या मुलीचा विचार कर. तुझी सासू म्हणून नाही सांगत, आई म्हणून सांगते. कुठल्याही आईला आपली मुलगी जोडीदाराशिवाय एकटी राहते हे ती आई पाहू शकत नाही. तू फक्त हो म्हण, तुझं कन्यादान मी करीन. मालती म्हणते तिला.
तशी जान्हवी म्हणते, ठीक आहे, मी तयार आहे लग्नाला. सर्वजण एकमेकांकडे पाहून आनंदाने हसतात. आबा विचारतात जान्हवीला, हे तू मनापासून बोलत आहेस ना? हो, मनापासून. मी लग्नाला तयार आहे. फक्त माझ्या 2 अटी आहेत प्रकाश. जान्हवी, तू म्हणशील तेवढ्या सगळ्या अटी मान्य आहेत मला. प्रकाश म्हणतो तिला. सगळ्या नको, फक्त 2च, ती म्हणते आणि वळून त्याच्याकडे पाहते. बोलते त्याला, माझी पहिली अट, आपलं लग्न झाल्यानंतर तुला माझ्या घरी येऊन राहावं लागेल. प्रकाश म्हणतो, काय? आबा म्हणतात, जान्हवी, हे कसं शक्य आहे? अगं, त्यांचंही स्वतःचं असं घर असेलच ना. प्रकाश जान्हवीला समजवत म्हणतो, जान्हवी, आपलं घर आहे. पुण्यालाही 2 फ्लॅट्स आहेत. नाशिकला 1 घर आहे. आपण कुठेही राहू शकतो. जर तुला हे सगळं कमी वाटत असेल तर आपण तुला हवं तसं मोठं घर शोधूयात. प्रश्न घर लहान मोठं असण्याचा नाही आहे प्रकाश, राहण्याचा आहे. तुला इथे माझ्या घरी येऊन राहावं लागेल, ती म्हणते. आबा आता जान्हवीला रागवत म्हणतात, अशी पद्धत नाही आहे जान्हवी. जान्हवी विचारते त्यांना, मग कशी पद्धत आहे आबा? आबा म्हणतात, हे मी तुला सांगायला हवं का? मग ऐक तू. लग्न झाल्यानंतर मुलींनी सासरी जायचं असतं. जान्हवी म्हणते, मग एकदा मुलांनी सासरी येऊन बघावं. माई रागवत बोलते, जान्हवी, तुला कळतंय का तू काय बोलत आहेस ते? जान्हवी म्हणते, हो कळतंय. आता यांनाही कळू देत. स्वतःच्या जगापासून तुटून एका अनोळखी घरात येऊन राहण्याची सक्ती. यांना कधीच काही गमवावं लागत नाही. वर मालकी हक्क मात्र गाजवता येतो. आता यांनाही पाहू देत काहीतरी गमावून. येऊ दे आपल्या मालकी नसलेल्या घरात, लावू देत मालकी नसलेल्या घराला माया. तेव्हा यांना कळेल आपली तगमग, आपला तळतळाट. प्रकाश, या पलीकडे माझी आणखी एक अट आहे, ती म्हणते. बोल, प्रकाश म्हणतो. जान्हवी म्हणते, लग्न झाल्यानंतर तुला माझं नाव लावावं लागेल. तुला हे सगळं मान्य आहे? प्रकाश ठामपणे म्हणतो तिला, नाही. तुझी अट एवढी विचित्र असेल याची कल्पना नव्हती मला. म्हणजे तुला काहीच गमवायचं नाही? जान्हवी विचारते त्याला. नाही, काही गमवायचा प्रश्न नाहीच आहे, तो म्हणतो. अगं, मी माझ्या जगात, माझ्या राज्यात सुखी आहे. चांगला ताल सापडला आहे मला तिथे. आता हे सगळं बिघडवून नव्याने काहीतरी सुरुवात करायची, ते मला नाही जमणार, तो म्हणतो. तशी जान्हवी म्हणते, मला माहिती होतं. बोलते प्रकाश, तू कायमच माझ्याकडे जिंकण्याच्या नजरेने बघत आलास. तुझं मला प्रपोज करण्यात प्रेम नव्हतं. सतत काहीतरी अचीव करण्याची भावना होती आणि कोणीतरी जिंकावं म्हणून मी स्वयंवराला उभी राहिली नाही. समजलं प्रकाश तुला? मला काय बोलायचं आहे ते, ती विचारते त्याला. प्रकाश हो म्हणतो तिला आणि बोलतो, तरीही मी तुझा रिस्पेक्ट करतो जान्हवी. यापुढे आपली मैत्री किंवा आपलं प्रोफेशन रिलेशनमध्ये काही बदल नाही होणार. मी असं नाही होऊ देणार कधीच. आपली मैत्री कायम राहील. एनिवे येतो मी, तो बोलतो आणि निघून जातो. त्याचवेळी राघव आतमध्ये घरात येतो. त्याला पाहून सर्व चकित होतात. त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला असतो. खूप निराश असतो तो. तो आता जान्हवी समोर येऊन उभा राहतो आणि म्हणतो तिला, मी इथे का आलोय मला माहीत नाही. यायला हवं होतं की नाही तेही माहीत नाही, पण पायाखालची वाट मला इथेच घेऊन आली. तुझी माफी मागायला आलोय मी जान्हवी. माझं काय चुकलं? माझ्या हातून नेमकं काय काय निसटलं त्याची जाणीव होते आता मला. मृगजळामागे वेड्यासारखं धावत होतो मी आणि जिला आपलं केलं तिनंच पाठ फिरवली माझ्याकडे. माझ्या सगळ्याच निर्णयांचा तुम्हा सगळ्यांना खूप त्रास झालाय. त्याच्यासाठी फक्त माफी मागू शकतो. आता इथून मी कुठे जाईन मला माहीत नाही. सगळं सोडून आलोय. एकच विचारायचं होतं तुला जान्हवी, मी इथे परत येऊ शकतो? आग्रह नाहीये हा, अर्जव आहे. जान्हवी म्हणते, आपलं नातं लाथाडून तू निघून गेलास आणि तू तुझं नवीन नातं निर्माण केलंस, पण तिथेही सुखी नाही होऊ शकलास. मृगजळाच्या मागे धावायची सवय होती ना तुला. तुझा सुखाचा शोध कधीच संपणार नाही. उद्या नवीन मृगजळ दिसलं तर मला सोडून पुन्हा जाशील तू. तुझा काय भरोसा? म्हणून माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही.
राघवचे डोळे पाणावतात. घडून गेलेल्या गोष्टींचा त्याला पश्चाताप होतो. पण आता वेळ हातातून निसटून गेलेली तो एक नजर मालतीकडे पाहतो. मालती काही बोलत नाही, कारण त्याला पुन्हा आयुष्यात स्थान द्यायचं की नाही हा निर्णय पूर्णपणे जान्हवीचा असावा असंच त्यांनाही वाटत होतं. राघव जड अंतकरणाने निघून घराबाहेर पडतो. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.